आता सकाळचे वाजलेले आहे 7:30. स्वयंपाकाची तयारी. तर इथे मस्त करते मी चाईची भाजी. बघू शकता चाईचा मोहर सगळ्यांनीच खाल्ला असेल, गणपतीमध्ये भेटतो मोहर. तर त्याची चाईची ही वेलाची भाजी आहे. तर ती कशी करायची मी ते तुमच्यासोबत शेअर करते. रिलायन्सला आलेली डिजिटल इतकी छान भांडी मिळाली मला, तर तुम्हाला दाखवले मी. हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉग आणि दीपाली धुमे चॅनलवर खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आता सकाळचे वाजलेले आहे 7:30. स्वयंपाकाची तयारी. तर इथे मस्त करते मी चाईची भाजी. बघू शकता चाईचा मोहर सगळ्यांनीच खाल्ला असेल, गणपतीमध्ये भेटतो मोहर. तर त्याची चाईची ही वेलाची भाजी आहे. तर ती कशी करायची मी ते तुमच्यासोबत शेअर करते रेसिपी. तर चला. तर इथे पीठ पण मळून ठेवलेलं आहे आणि लसूण कुटून घ्यायचा. आणि कांदा चिरून घेतलेला आहे. दोन कांदे मोठे मोठे. तर आता चाईची भाजी कशी कापायची ते दाखवते तुम्हाला. अशी सुरुवात करून घ्यायची.
थोडेसे जिरे, आणि हा ठेचलेला लसूण, आणि कांदा. तो कांदा चांगला लाल करून घेऊ. तर इथे कांदा बघू शकता एकदम लाल झालेला आहे. आता आपण त्याच्यात मसाले टाकून घेऊ. मिरची, हळद, आणि तुमच्याकडे जाड मिरचीची चटणी असेल तर जाड मिरची पण टाकायची. तर एवढंच टाकायचं, दुसरं काही नाही टाकायचे मसाले. बघू शकता. आणि आपली चाईची भाजी. इथे कलमीचं मीठ टाकायचं. आणि झाकून द्यायची. चकली आणि सोनपापडी देखील काढची. हा ऐकलं. तरी ते बियाणं सोडून आली का पाऊस से कंटिन्यू. तर मस्त आपली चाईची भाजी झालेली आहे. आता चहा वगैरे पिते कारण कणा पाऊस चालू आहे. तर चहाची गरज. स्वयंपाक तर झालाच आहे. आज वैभवला काही टिफिन नाही. आज वैभव फक्त भाजी पोळी घेऊन जाते. इथे मग मी ना केल्याची भाजी काल चिरून ठेवली होती. ती करेल. चहा ठेवली एक साईडला. तुम्हाला आधी भाजी दाखवते चाईची आपली. बघू शकता अशी मस्त अशी होती. कांदा भरपूर टाकायचा, छान लागते. अशी खूप छान लागते. तर पोळी सोबत स्पेशल छान लागते ती. तर चला आता मी ना चहा ठेवते माझ्यासाठी, वैभवसाठी, माझ्यासाठी. आणि मग बोलतेच जेव्हा एक्सरसाइज करेल ना त्यावेळेस बोलते, कारण आज एक्सरसाइज करायची आहे भरपूर. चला. आणि थोडीशी ओली झाली मी कारण वियांना सोडवायला गेली होती ना त्याच्यामुळे. चला. तर इथे एक्सरसाइज करते आणि मी नेहमी म्हणते की आपल्याला स्वतःला वेळ काढला पाहिजे एक्सरसाइज
गुळ फूड वगैरे खाण्यासाठी चांगलं, म्हणजे आपल्या शरीराची काळजी, आपल्या स्किनची काळजी, स्वतःची काळजी घेतलीच पाहिजे. तर मग मी तर बघू शकता, मी सकाळी उठून सगळं आवरते, स्वयंपाक करते, वैभवचा टिफिन, विहानचा टिफिन. तर वैभवचा टिफिन तर वरण भात 2 भाज्या पोळ्या असं असतो. विहानचा भाजी पोळी, नंतर स्नॅक असतो, स्नॅकमध्ये शिरा, कधी पराठे, कधी पोहे, कधी काय काय असं द्यावं लागतं. तर तेवढा वेळ मला म्हणजे अर्धा 1 तास तर स्वयंपाकातच जातो. त्याच्यानंतर मला कियाराचं आवरावं लागतं, कियारासाठी वेगळा टिफिन अजून फिका द्यावा लागतो. ते आवरून मग सगळे गेले की मग मला हा वेळ भेटतो एक्सरसाइजसाठी. मग मी चहा पिऊन मग एक्सरसाइज करते, कारण थोडी एनर्जी पाहिजे शरीरामध्ये. म्हणून मी चहा पण कोणता, विदाऊट शुगर किंवा मग गुळाचा, एकदम थोडं गुळ, नॉर्मल गुळ टाकून, किंवा ग्रीन टी पिते किंवा कॉफी पिऊन मग एक्सरसाइज करते, थोडी एनर्जी असते मला. तर इथे तेच माझी एक्सरसाइज रेग्युलर 1 किंवा 1.5 तासाची असते एक्सरसाइज. तर कधी कधी 15 मिनिटाची करते, कधी कधी 1 तासाची करते, कधी कधी चांगलं वाटत मी 1.5 तासाची सुद्धा करते. तर अशी एक्सरसाइज असते माझी. आणि फुल बॉडी एक्सरसाइज असते, त्याच्यात म्हणजे आपले फुल बॉडी, टमी फॅट, थाय फॅट, नंतर आर्म फॅट वगैरे सगळं म्हणजे कमी होतं. तर हे आता आर्म फॅटची चालू आहे, हातांची चालू आहे. म्हणजे हातांचं काही फॅट असेल तो कमी होण्यासाठी ती एक्सरसाइज आहे ही. म्हणजे अशा पूर्ण फुल बॉडी एक्सरसाइज असते माझी. तर आणि एक्सरसाइज केल्याने मला इतकं फ्रेश वाटतं ना, खूप छान वाटतं. आणि ज्या दिवशी एक्सरसाइज केली नाही ना, त्या दिवशी मला खूप म्हणजे दिवस असा एकदम हे जातो, एकदम कंटाळा येतो आणि असं थकवा येतो. पण एक्सरसाइज केल्याने मला काहीच थकवा येत नाही. तेवढं करून सुद्धा मी बाकीचं घर आवरते वगैरे, सगळं क्लीन ठेवते घर पण. आणि परत मग दुपारी विहानंतर आले की परत त्यांना खायला दे, हे दे, क्लासला जातात ते, स्वयंपाक संध्याकाळचा, असं रुटीन असतं माझं. तर इथे बघू शकता माझी एक्सरसाइज ही आता रेग्युलर आहे, हीच एक्सरसाइज मी करते. बाकी अजून एक दुसरी आहे सिंपलवाली, पण ही थोडीशी अवघड आहे. तर मग याच्यात खूप दम लागतो, इतका घाम येतो ना, कपडे सगळे ओले होऊन जातात. पण बेनिफिट मिळणारी एक्सरसाइज आहे ही, म्हणजे फुल बॉडी आणि लवकर पटापट वजन कमी होतं. तर माझं ना 3 महिन्यात तर 5 किलो वजन कमी झालंच आहे. मी नेहमी सांगते की माझं 65 किलो झालं होतं. तर 3 महिन्यात मी 5 किलो कमी केलं, तर आता माझं 60 किलो वजन आहे. तर मला ना अजून म्हणजे 56-57 पर्यंत करायचे कमी. तेव्हा मग मी थोडी सिंपल एक्सरसाइज करेल रेग्युलर, म्हणजे 15 मिनिटाची किंवा मग अर्धा तासाची अशीच करेल एक्सरसाइज. तर होईलच लवकर. 5 किलो कमी केलं तर अजून 3-4 किलो कमी करायचे फक्त मला. आणि चला, आता माझी एक्सरसाइज दिसतच असेल तुम्हाला कशी मी करते, तुम्ही पण करा आणि हेल्दी राहा आणि खुश राहा. तर चला, बोलते नंतर. मस्त एक्सरसाइज झालेली आहे. घाम आला होता खूप. तर आता मस्त फ्रेश होते. आणि घरात आता तुम्ही बघितलं आवडलेलंच आहे, फक्त ते थोडे ओले कपडे होते ते सुकले, ते नेऊन ठेवेल.
आणि चला आता आवरून घेते. आवरायचं काही नाही, स्वतःच आवरते. आणि त्याच्यानंतर मग म्हटलं पोहे खावीशी झाले तर पोहे भिजत टाकते एक साईडला, बाकीचं मी माझं आवरून घेणार. मस्त पोहे करणार माझ्यासाठी, असा आजचा प्लॅन आहे. आणि नंतर 4 वाजता आम्हाला निघायचं पण आहे गावाकडे. तुम्हाला बोली ना वैभवच्या मामांकडे जायचंय. तर विहान 3ला येतो आणि कियाला आता 12:30ला घ्यायला जावं लागेल मला परत. म्हणून मी त्याच्या आधी सगळं आवरून थोडंसं खाऊन घेते आणि मग म्हणते. आय होप तुम्हाला आवडली असेल एक्सरसाइज आणि नक्की केली पाहिजे. नेहमी मी सांगते स्वतःला मेंटेन ठेवलं पाहिजे. सगळे कामातून वेळ काढला पाहिजे एक्सरसाइजसाठी. तेव्हा आपण मेंटेन राहिलो, आपली बॉडी चांगली राहिली तर आपण दुसऱ्यांना खुश ठेवू शकतो. जर आपणच आजारी पडलो, आपणच मेंटेन नाही राहिलं, थकवा आला तर आपण दुसऱ्यांची काळजी कशी घेऊ शकतो. त्याच्यामुळे स्वतःला आधी मेंटेन करा, नंतर मग सगळं बघा. तर कामातून थोडासा वेळ काढू शकता तुम्ही, अर्धा तास, 15 मिनिट सुद्धा केली ना रोजची तरी खूप फायदा होतो. तर मी 1 तासाची रेग्युलर करते. कधीतरी जायचं असलं समजा बाहेर संडेला वगैरे, एक पण दिवस असा नाही की करत नाही, संडेला सुद्धा करते मी एक्सरसाइज. तेव्हा 15 मिनिटाची करते किंवा मग 1 तासाची जमेल तसं. म्हणजे बाहेर जायचं असेल तर मग 15 मिनिटाची पटकन करून घेते. पण रेग्युलर तर मी 1 तासाची करते सगळं आवरल्यानंतर. जरी मला 12-1 वाजलं तरी मी करते. आता 11 वाजले, 10ला एक्सरसाइज सुरू केली होती, आता 11 वाजले. तुम्हाला दाखवते, बघू शकता इथे 11 वाजलेले आहे आणि माझी एक्सरसाइज कम्प्लीट झाली आहे. 1 तासात टार्गेट ठेवते मी, 1 तासामध्ये पूर्ण एक्सरसाइज झाली पाहिजे. चला आता आवरते आणि मग बोलते तुमच्याशी. इथे DIYला आली आहे, म्हटलं जाऊन येऊ. आणि आज मी चालू म्हणजे फिरता येतं आम्हाला खूप. तर आज ना खूप वेगवेगळं कलेक्शन लावलेलं आहे, वेगवेगळ्या म्हणजे वस्तू लावलेल्या आहेत. तुम्हाला दाखवतेच जे नवीन असेल ते. रेग्युलर तर माहिती आहे तुम्हाला नेहमीचा. तरी ते हा सेट आहे पूर्ण पिकनिकला. सगळं वाट्या, डिश, चमचे, ग्लास 1200ला. तर इथे हे प्लेट ग्रिपर आहे, नवीन आलेली वस्तू. हे तर कुठे कुठे जाता. पण हे स्पून होल्डर, हे स्पॅच्युला बघू शकता आता नवीन आलेले सिलिकॉन, खूप मस्त असतात. आणि हा 3चा सेट 95ला आहे. लहान मुलांना गिफ्ट द्यायला खूप छान आहे, गर्ल्स बॉईज साठी. बघू शकता किती छान कप आले. पण हे येते काय म्हणते, फायबर ना, फायबर मटेरियल छान आहे. हे पण हे जे पिंट्रेस्टवर बघतो ना आपण त्याच्यावर कशाच असते, किती छान आहे. तरी किती छान कप आहे फायबरचे. पण आपली नाही होत त्याच्यात एवढं. तिथे हे ना आपलं जर हे असं ना सिरॅमिक मी घेतलं असं किती छान आहे. हँडल खूप छान आहे, बघू शकता हे कप किती छान आहे. नवीन हे पण ना, भारी ना. माझं आवडतं शिक्षण सगळं मग्स भारी असतात आणि हे सगळे फायबरचे मग आहे या साईडला. प्लांट तर खूप छान छान असतात, बघू शकता. छान. आणि तांबा एक चांगला. रिलायन्सला आलेली डिजिटल इतकी छान भांडी मिळाली मला, तर तुम्हाला दाखवले मी. वेळेला गेलो पण यावेळेला गेलो होतो तिथे काही एवढा नाही फिरलो, थोडंसं फिरलो, टूल्स घेतले आणि थोडी डिजिटल आली की छान भांडी आहे.
दुसऱ्या दिवशी ब्लॉग शूट करते. तर मी भांडे आणले होते रिलायन्स मधून. आम्ही DIY ला गेलो, नंतर रिलायन्सला गेलो तो खाली जिओ मार्ट मध्ये. तर तिथे इतकी छान भांडे मिळाले. माझ्याकडे पॅन पण मोठा, पण आता तो घासायला टाकलेला आहे डिशवॉशरला. आणि त्याच्यात त्याच क्वालिटीचे मस्त मला भांडे मिळाले आहे छोटे. मला दाखवते का ही बॅग दाखवून ठेव. तर पहिल्यांदा तर आहे हा पॅन. इतका हेवी आणि इतका जड आहे ना. तर फक्त मिळाला आहे 299ला. त्याच्यावर किंमत आहे 999 किंमत आहे. पण त्या क्वालिटीचं पण आहे, जड आहे. आणि हे स्टीलचे आहे ना, आता नवीन आलेले, त्याच्यात ना जळत नाही, काहीच नाही, असं एकदम चांगल्या भाज्या होतात किंवा काही. तर मला ना छोटे छोटेच पाहिजे होते, कारण मग मला थोडीशीच भाजी बनवावी लागते. सकाळी 2 भाज्या बनवाव्या लागतात. मग त्याच्यामुळे मला ना हे बेस्ट वाटलं. बघितल्या मी लगेच घेऊन टाकलं. विहार आवाज कमी कर. तर बघितल्या मी घेऊन टाकलं लगेच. तर आता कढईचं पण काढून घेते मी, तुम्हाला दाखवायची ती कढई. तर डिशवॉशरला लावाच लागतील मला. तर आधी तर पॅन दाखवते, त्याचं काढलेलं आहे, बघू शकता. मस्त तर काढलं. आणि असं इतकं हेवी आहे ना. आणि बेस्ट पार्ट म्हणजे स्टेनलेस स्टीलचा आहे. तर मी ना नॉनस्टिक ही माझे छोटे छोटे पॅन आहेत, मला दाखवते त्याचं मुटकुळे बघू शकता हा. तर मी हे ठेवून देणार आहे किंवा देऊन टाकेल एखाद्या दुकानामध्ये. एक्सचेंज घेतात ना भांडे, त्यात खूप भांडे माझे नॉनस्टिकी, अॅल्युमिनियमचे वेगळे खूप असे भांडे आहेत. तर मी ते सगळे देऊन आणि वेगळं घेऊन येईन. आणि हे बेस्ट म्हणजे डिशवॉशर मध्ये चालतात हे भांडे. आणि स्टेनलेस स्टील आहे, त्याच्यामुळे मला सगळे भांडे असे बदलायचे, कारण डिशवॉशर मध्ये टाकता येतील मला. कारण ते मला दुसरे भांडे आहे ना नॉनस्टिकी, ते हाताने घासावे लागतात. तर मला ना बघितलं मी पटकन लगेच घेऊन टाकले. आणि एकदम थोडेच उरलेले होते. जर असतील तर नक्की जाऊन बघा, जिओ मार्ट मध्ये स्वस्त एकदम. तर हे मिळालेलं आहे 299 रुपयाला. 999चं आहे, 1000चं आहे, पण 299 300 रुपयाला मिळालेलं आहे. जड आहे, एकदम हेवी. छोट्या छोट्या भाज्या बनवायला वगैरे खूप छान आहे, अंड फ्राय करायला. तर कढई दाखवते मी. तर कढई मिळालेली आहे, ही कढई आहे 1299ची. हे बघू शकता किंमत वरती 1299 आहे. आणि ही मिळालेली आहे 449ला. होमवनचे भांडे छान असतात, कारण माझा पॅन पण होमवनचा मोठा आहे. असा सेम पॅन मोठ्या साईज मध्ये आहे. इतकं छान, काहीच चिटकत नाही, त्यात फिश वगैरे करतो आम्ही. ही कढई घेतली, याच्यापेक्षा अजून छोटी कढई होती. तर ती होती 299, ती 900ची होती, पण 299ला होती. आणि ही नाही, ती 399ला होती. आणि ही 449ला आहे 1299ची कढई. ही थोडी मोठी आहे, याच्यापेक्षा अजून छोटी आहे. तुम्हाला घ्यायची असेल तर नक्की जिओ मार्ट मध्ये जाऊन घेऊ शकता. तर असे 2 भांडे घेतलेले आहेत. भांडे घ्यायला मला खूप आवडतं, तुम्ही माझे मागचे पण ब्लॉग बघितले असेल. तर भांडे घ्यायला मला स्पेशली खूप खूप आवडतं. तर मस्त घेतलेले आहे. कशी वाटते ते नक्की सांगा कमेंट करून. असे 2 मस्त हेवी कढई आणि छोटा पॅन घेतलेला आहे. आणि तिथेच मला मग हे पण घेऊन टाकलं मी, स्क्रबर वगैरे 2-1 वस्तू घेतल्या. DIY ला वैभवने टूल्स वगैरे घेतले, बाकी काही नाही. मग लगेच आलो आम्ही. आणि अशा नक्की कमेंट करून सांगा कशा आहेत. आणि तुम्ही जर घेतले असेल तर ते सुद्धा सांगा की मी पण घेतले असं. तर चला, व्हिडिओ इथे सेंड करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल. जर आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तो भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय.